जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञान दशक मायद्भव नाम समास दुसरा सूक्ष्म आशंका नाम श्रीराम समर्थ मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे झाले चराचर। आता बघा श्रीराम समर्थ पाठीमागील समासात आपण बघितलं देवदर्शन। आता देवदर्शनमध्ये समर्थांनी अनेक आपल्याला काय दिले व बाळबोध दिले स्पष्ट रूपाने, म्हणजे लहान मुलांना ज्या प्रमाणे आपण एखादा बोध देऊन एखादी गोष्ट समजावून सांगतो त्याही पेक्षा अधिक बोध रूपाने आपल्याला समर्थांनी काय हो देवाची ओळख करून देण्याचा काय केलाय हो अखंड प्रयत्न केलाय। आणि आता समर्थ काय सांगतायत निरावेवी, ज्याला आता आपला प्रश्न काय आहे समर्थांना की बाबा जो डोळ्यानं दिसत नाही, जो देव तोंडानं बोलू शकत नाही, हातानं काम करताना दिसत नाही, कानानं तो ऐकत नाही, म्हणजे जो आपल्याला डोळ्यानं दिसत नाही म्हटल्यानंतर अशा व्यक्तीनं अशा देवानं ही सृष्टी कशी बरे निर्माण केली असेल हा कुणाचा प्रश्न आहे? आपला प्रश्न आहे। आणि ज्यांचा सद्गुरु वचनावरती विश्वास आहे त्यांनाच काय होते हो ही गोष्ट लगेच काय होतं उलगडतं आणि त्यांना लक्षात येतं की काय समर्थांना काय सांगायचंय आपल्याला। आता निरावयव हो ज्याला अवयवच नाही, जो डोळ्यांना दिसतच नाही, अशा परमेश्वराने अशा त्या परब्रह्मानं ही सृष्टी निर्माण केली। या गोष्टीवरती काय बसत नाहीये आपला विश्वास बसत नाहीये। मागाश्रोती आक्षेपिले ते पाहिजे निरोपिले निरावेवी कैसे झाले चराचर, म्हणजे कोणताही शरीराचा अवयव नसणाऱ्या व्यक्तीनं म्हणजे काहीच दिसत नाही ना, ते परब्रह्म आपल्या डोळ्याला दिसतच नाही। म्हणजे हात आहेत, पाय आहे, डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, कान आहे, हे काहीही आपल्याला दिसत नाही। ज्याचा आकारच आपल्याला दिसत नाही, ज्याचे अवयवच आपल्याला दिसत नाही, असा तो निरावेवी त्याने हे सृष्टी कशी बरे निर्माण केली असेल हा प्रश्न कोणाचा आहे? श्रोत्याचा। आता बघा पुढे समर्थांनी उत्तर दिलेली आहेत। याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन ते ते माया मिथ्या भान विवर्त रूप भासे। आता विवर्त रूप म्हणजे काय हो? विवर्त रूप म्हणजे जी गोष्ट तिथं अस्तित्वात नाही परंतु तिचा काय होतो आपल्याला भास होतो, तिला काय म्हटलं जातं विवर्त रूप। आता आपण एखादी दोरी अंधारात एखादी दोरी पायाला लागली आपल्या, तर आपल्याला काय वाटतं की सापच आहे म्हणून, म्हणजे तो साप दोरीचा साप असल्याचा भास होणे यालाच काय म्हणतात विवर्त रूप असं म्हणतात। आता दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मृगजळाचं आपल्याला उदाहरण देता येईल। भर उन्हामध्ये आपण एखाद्या रस्त्याने चाललेलो असतो आणि दूरवर आपल्याला काय दिसतो पाणी साठल्यासारखं दिसतं, पण आपण जोपर्यंत जवळ जाईल तोपर्यंत ते तिथं काय नसतं हो ते पाणी नसतं। मग ते काय असतं पाण्याचा आपल्याला झालेला तो काय आहे भास आहे, त्यालाच काय म्हटलं जातं म्हणजे गोष्ट अस्तित्वात नसताना तिचा काय होणे भास होणे तिला काय म्हटलं जातं विवर्त रूप भासे। मग याचे समर्थांना काय सांगायचं इथं, याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन ते ते माया मिथ्या भान विवर्त रूप भासे। मग समर्थांना काय सांगायचंय शाश्वत असे जे ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी मायेचा मिथ्याभास विवर्त रूपाने होतो। म्हणजे आपल्याला काय होतं ब्रह्माच्या ठिकाणी ही माया म्हणजे काय आहे हो भास आहे नुसता, आपण तिला शाश्वत मानत बसलोय परंतु ती काय आहे हो विवर्त रूपाने, म्हणजे एक व असते एक आणि वाटते दुसरे, म्हणजे आपल्याला वाटतं एक आणि वस्तू असते एक, यालाच काय म्हणतो आपण विवर्त रूप। म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी मायाचा असण्यात म्हणजे आपल्याला काय वाटतं माया म्हणजेच ब्रह्म आहे, मायेनंच हे जग निर्माण केलं हे आपले काय आहे हो भास आहे, याला समर्थ काय म्हणतात विवर्त रूप भासे।
आदी एक परब्रह्म नित्य मुक्त अक्रिय परम, तेथे अव्याकृत सूक्ष्म झाली मूळ माया. आता नित्य मुक्त अत्यंत निश्चल असे एक ते काय आहे हो, परब्रह्म आहे. ते अदृश्य व सूक्ष्म अशी काय झाली, त्याच्या ठिकाणीच निर्माण झाली नाही. काय? ही माया. सूक्ष्म रूपाने ही माया निर्माण झाली. आदी एक म्हणजे ही सर्व सृष्टी निर्माण करण्याच्या अगोदर जो होता तो आदी पुरुष, तो म्हणजे कोण हो? परब्रह्म. आणि तो कसा आहे हो? नित्यमुक्त. त्याला कोण येणे नाही जाणे नाही. आपण पाहिले तो परब्रह्म असतच असे सर्व काळ. आणि त्या परब्रह्माच्या पोटामध्ये, त्या परब्रह्माच्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने कोण आहे हो? आपली ही माया. सूक्ष्म रूपाने काय झाले? तिथं माया झाली. श्लोक. आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तं विक्रियं तस्य माया समावेशो जीवम व्याकृतकम. म्हणजे इथं काय केलंय हो? आशंका म्हणजे काय हो? समर्थाने पुढे दिले आशंका. आशंका म्हणजे काय? प्रश्न. आपल्या मनामध्ये आशंका निर्माण होतात म्हणजे काय निर्माण होतात? प्रश्न निर्माण होतात. काय प्रश्न आहे बघा. एक परब्रह्म निराकार मुक्त अक्रिय निर्विकार, तेथे माया ओडंबर कोठून झाली? एक ब्रह्म निराकार. ब्रह्म एक निराकार मुक्त निष्क्रिय व निर्विकार असे असता, त्या ठिकाणी मायेचे गारुड कोठून उत्पन्न झाले? तेथे ही लटकी माया कोठून झाली? हा प्रश्न आपला आहे. काय? हे परब्रह्म कसा आहे हो? निराकार आहे. त्याला कोणता आकार नाही, त्याच्याकडे कुठला विकार नाही, आणि ते कोणतं कार्य करताना दिसत नाही म्हणजे निष्क्रिय आहे. मग अशा परब्रह्माच्या ठिकाणी ही माया कोठून निर्माण झाली? ब्रह्म अखंड निर्गुण, तेथे इच्छा धरी कोण? निर्गुणी सगुणे विन इच्छा नाही. ब्रह्म अखंड निर्गुण. ब्रह्म कसं आहे अखंड? निर्गुण निराकार आहे. ब्रह्म अखंड व निर्गुण असता त्याच्या ठिकाणी म्हणजे परब्रह्म कसा आहे हो? अखंड आणि निर्गुण आहे. आणि असं असताना त्याच्या ठिकाणी सृष्टी करण्याची इच्छा कोण धरतं? निर्गुणाच्या ठिकाणी सगुणाशिवाय इच्छा उत्पन्न होणे शक्य नाही. बघा आपणच म्हणतोय काय? ब्रह्म अखंड निर्गुण, तेथे इच्छा धरी कोण? निर्गुणी सगुणे विन इच्छा नाही. म्हणजे आपण म्हणणं काय सांगतोय की बाबा परब्रह्म कसा आहे? अखंड निर्गुण आहे. त्याला कोणतीही इच्छा नसते, आपल्याला माहिती आहे. मग त्या निर्गुण जो आहे त्याला सगुणाशिवाय कोणतीही इच्छा होऊ शकत नाही. मुळी असे चिना सगुण म्हणून नामे निर्गुण, तेथे झाले सगुण कोणे परी. आता मुळात सगुण नाहीच आहे. काय हो? मुळात काय नाही, सगुण नाही, म्हणून तर त्याला आपण निर्गुण असं म्हणतो ना. मुळी असेची ना सगुण म्हणून नामे निर्गुण, तेथे झाले सगुण कोणे परी. तेथे सगुण कसं झालं? म्हणजे आपण त्याला निर्गुण असं नाव दिलं कारण तो कसा आहे हो? मुळात तो सगुण नाहीच आहे. तो कसा आहे? निर्गुण आहे. मग त्याच्या ठिकाणी सगुण कसं उत्पन्न झालं? हा प्रश्न कुणाचा आहे? आपला आहे. की सगुण झाले कोणे परी. निर्गुणचे गुण आले ऐसे जरी अनुवादले, लागो पाहे येणे बोले मूर्खपण. निर्गुणाची गुण आले. आता निर्गुण असते तेच गुणयुक्त झाले असे म्हटले तर त्या योगे मूर्खपणा पदरी येतो. म्हणजे काय हो? आता निर्गुण ज्याला गुणच नाही आणि त्याच्या ठिकाणी गुण आला असं म्हणणं हे काय आहे? मूर्खपणाचं लक्षण आहे. समर्थ काय म्हणतात? असं बोलणं हे काय आहे? मूर्खपणा आहे. एक म्हणती निरावेव करून अकर्ता तो देव, त्याची लीळा बापुडे जीव काय जाणती. एक म्हणती निरावेव. एक म्हणतात की तो काय आहे? निराकार देव आहे आणि
तो कसा आहे हो? करून अकर्ता आहे. त्याची लीला बापुड्या जीवांना काय कळणार? लक्षात आलं का? काय म्हणतात? एक म्हणती निरावय, तो कसा आहे हो? अवयवहीन आहे. आणि करून अकर्ता तो देव आहे. तो सगळं करून तो कसा आहे हो? अकर्ता आहे. त्याची लीळा बापुडे जीव काय जाणे. ती परब्रह्माची लीळा आपल्याला काय कळणार आहे हो? आपलं आयुष्य किती आहे? त्या आयुष्यामध्ये आपल्याला त्या परब्रह्माची ओळख होणं, सद्गुरू कृपा झाली तरच आपल्याला काय होऊ शकते हो? मिळालेल्या आयुष्य आपल्याला सार्थकी लावता येत आहे. त्या परब्रह्माची आपल्याला काय होणार आहे? ओळख होणार आहे. परंतु इथं काय म्हणतात? एक म्हणती निरावेव, म्हणजे तो जर निरावेव आहे, करून अकर्ता तो देव आहे. त्याची लीळा, त्याची जी लीला आहे त्या परमेश्वराची, आपले बापुडे जीव काय जाणणार आहे? तो नाही जाणू शकत त्या परब्रह्माला. एक म्हणती तो परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा. प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. एक म्हणती तो परमात्मा, एक जण काय म्हणतात? तो तर परमात्मा आहे, त्याचा महिमा कोणाला कळणार. प्राणी तर बिचारा जीवात्मा, त्यास तो महिमा कसा कळावा. प्राणी बापुडा काय आहे हो? त्याला काहीच कळू शकत नाही ना. तो काय आहे? तो आहे परमात्मा. त्याचा महिमा कोण सांगत? ते कुणाला कळणार आहे हो? ह्या प्राणी बापुडा जीवात्माला काय कळणार आहे? आपण आलोय, पण आपल्याला त्या परब्रह्माची ओळख होणं एवढं सहज शक्य आहे का हो? कोण काय म्हणतंय? एक म्हणतात काय? तो परमात्मा आहे, त्याचा महिमा आपल्याला काय कळणार आहे? आपण प्राणी बापुडा जीवात्मा, आपण जीव जन्माला आलेलो जीवात्मा आहे, प्राणी मात्र आहे. आपल्याला काय कळणार आहे त्या परब्रह्माचं? उगाच महिमा सांगती, शास्त्रार्थ अवघा लोपिती. बळेची निर्गुणास म्हणती, करुणी अकर्ता. उगाच महिमा सांगती. काय करतात लोक? परमात्म्याचे महात्म्य उगीच सांगतात, शास्त्रार्थ सगळा बुडवतात. तो परमात्मा निर्गुण आणि तो निर्गुणास बळेच करून अकर्ता म्हणतात. हे प्रश्न कोणाचे आहेत हो? असं कोण म्हणतो? आपणच म्हणतो. अज्ञानामुळे आपण काय असं म्हणत असतो. काय काय त्या परब्रह्माचा उगाच महिमा सांगत बसतात, शास्त्र सांगत बसतात. बळच त्याला काय म्हणतात? निर्गुण म्हणतात, त्याला करू न करता म्हणतात. असे पण काही जण असतात. समर्थाला इथं काय हो सांगायचंय? श्रवण करणारा मधले पण प्रकार आहेत. श्रवण करणाऱ्यामध्ये पण आशंका प्रश्न निर्माण होतात. ते समर्थ इथं सांगत आहेत की काय हो, श्रवण करणाऱ्याला काय काय प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणाला द्यायचंय हो? एकाला द्यायचंय. लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येकाचं प्रश्न ऐकून घ्यायचा आहे आणि प्रत्येकाला उत्तर द्यायचं काम कोण करतोय? वक्ता. इथं वक्ता कोण आहेत? स्वतः समर्थ आहेत. आणि समर्थ आपल्याला पडलेले हे प्रश्न आहेत की बाबा असं असं, म्हणजे आपण सरळ सरळ काय म्हणतो? उगच काहीतरी ते देवाचा महिमा सांगत बसतात, शास्त्र सांगतात. बळच निर्गुणाला म्हणतात, निर्गुण त्याला म्हणतात, करू न करता म्हणतात. पण खरंच आहे का देव? आपल्याला सतत आपल्या अंतरी येणारा प्रश्न आहे हा. मुळी नाही कर्तव्यता, कोण करून अकर्ता. करता अकर्ता हे वार्ता, समूळ मिथ्या. मुळी ना म्हणजे मुळी कर्तव्यता कार्यच काही नाही, तर ते करून अकर्ता कोण? तात्पर्य करता किंवा अकर्ता ही गोष्टच काय आहे हो? मुळी खोटी आहे. इच्छा परमेश्वराची, ऐसी युक्ती बहुतेकांची. परी त्या निर्गुणास इच्छा कैची हे कळेना. इच्छा परमेश्वराची. आता आपण बघा, आपल्या बाबतीत काय झालं तर आपण काय म्हणतो? परमेश्वराची इच्छा. असा युक्तिवाद कित्येक जण करताना दिसतात बघा आपल्याला. काय हो? इच्छा परमेश्वराची इच्छा. पण त्या निर्गुणाला इच्छा कशी होते हे कळत नाही. बघा, आपण काही झालं आपल्या बाबतीत, चांगलं झालं वाईट झालं तर आपण काय म्हणतो? बघा बरेच जण म्हणतात काय हो? परमेश्वराची इच्छा. परंतु तो तर काय आहे? निर्गुण निराकार आहे. त्याला कुठनं आली इच्छा? म्हणजे हे सगळे आपल्याला आलेल्या काय आहेत तो? त्या परब्रह्माविषयी आलेल्या काय आहेत? त्या आशंका आहेत. कारण आपण कशात आलोय हो?
आपला जन्मच कशामध्ये झालाय? आशंकेमध्ये झालाय. त्यामुळे आपल्याला नेहमी काय निर्माण होते? आशंका. तरी हे इतके कोणे केले, किंवा आपणची झाले, देवे विण उभारले कोणे परी. तरी हे इतके कोणी केले. तरी हे सर्व कुणी केलं? तर हे इतकं कुणी केलं? किंवा ते आपोआपच झाले. आपोआप झाले म्हणावे तर देवाशिवाय एवढे कसे रचले? म्हणजे आपण काय म्हणतो की बाबा एवढं सृष्टी कुणी निर्माण केली? आपोआपच झाली. परंतु आपोआप झाली तर होऊ शकत नाही. ह्याला निर्माण कुणीतरी करणारा असेलच का नाही? आपल्याला आलेल्या आशंका आहेत. म्हणजे आपण एक आशंकेवर राहतो का? नाही राहत आहे. आपल्याला नेहमी काय निर्माण होता? तो आशंका. काय हो? अरे हे निर्माण केले आपल्याला. बघा काय काय वास्तू अशा आहेत, ते पिरॅमिड्स वगैरे बघा, त्यांचा अजून घन प्रश्न सुटलेला नाही की हे निर्माण कसं झालं असेल. मग हा सृष्टी निर्माण करणारा तर कोण आहे हो? तो परब्रह्मच आहे. मग देवे विण झाले सर्व, मग देवास कैचा ठाव. येथे देवाचा अभाव दिसून आला. म्हणजे देवाविनाच काय झालंय सगळं? देवेविनाच हे काय झालंय सगळं? निर्माण झालंय. देवाशिवाय एवढं कसं रचलं असं? देवा वाचून जर सर्व झालं असेल तर देवाचा ठाव ठिकाणा कोणता? ह्यात देव नाही असे काय होते? दिसून येते. मग तर देवाचा हित काय हो? आपोआप उभारलं म्हणावं तर येथे काय येतो? मग देवाचा अभाव दिसून येतो. हे जर सृष्टी आपोआप उभा केली असं आपण जर म्हटलो तर हे तर कुणाचा अभाव दिसून येतो? त्यात परब्रह्माचा अभाव, देवाचा अभाव दिसून येतो. देव म्हणो सृष्टी करता, तरी एवं पाहे सगुणता. निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. देव म्हणतो सृष्टी करता, देव सृष्टी करता आहे असे म्हणावे तर देवाकडे सगुणपणा येऊ पाहतो व देव निर्गुण आहे हे म्हणणे सर्वस्वी काय पडते हो? खोटेपणाचे पडते. म्हणजे काय? देव म्हणो सृष्टी करता, तरी एवं पाहे सगुणता. निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली. म्हणजे काय? आपण जर म्हटलो की काय देवानं सृष्टी निर्माण केली तर मग तिथं काय येतंय? सगुण रूपात येऊन देवानं काय केली? सृष्टी निर्माण करू शकतो ना देव. मग येते देव निर्गुण आहे हे म्हणणे काय ठरते हो? इथं सर्वस्वी खोटे ठरते. येते पडले विचार, कैसे झाले सचराचर. माया म्हणो स्वतंत्र, तरी हेही विपरीत दिसे. येते पडले विचार. काय पडला? आता देव तर मूळचा निर्गुण, तर मग सृष्टी करणारा कोण? करता म्हटलं की तो सगुण, व सगुण तितके काय हो? नाशिवंत. लक्षात घ्या. देव ठाईचा निर्गुण, तरी सृष्टी करता कोण? करतेपणाचे सगुण नाशिवंत. म्हणजे देव असतानाच कसा आहे हो? निर्गुण निराकार आहे असं आपण म्हणतोय. मग सृष्टी करता जर तो असेल तर तो काय आला? सगुण आला. आणि सगुण म्हटलं की काय आहे हो? सगुणाला काय आहे? नाश आहे. म्हणजे जे आपल्याला डोळ्यानं दिसतं ते काय होतं हो? कल्पांत काळी काय पावतं? नाश पावतं. मग जर देवाला ह्या सृष्टीचा करतेपणा दिला तर देव कशात आला? सगुण रूपात आला. मग सगुणाला काय आहे? नाश आहे. येथे पडले विचार, कैसे झाले सचराचर. माया म्हणो स्वतंत्र, तरी हेही विपरीत दिसे. आता येथे पडले विचार, आपल्याला काय पडला? इथं विचार आलाय आपल्या अंतरी. काय हो? येथे पुन्हा विचार पडलाय आपल्याला. एकंदर स्थावर जंगनात्मक जग कसे उत्पन्न झाले, ती करणारी माया स्वतंत्र आहे असे म्हणावे तर तेही विरुद्ध दिसते. लक्षात घ्या. हेही विपरीत दिसे म्हणजे ती बी काय दिसते? माया निर्माण करणारी स्वतंत्र मायाने निर्माण केले असं म्हणणं सुद्धा काय दिसतंय हो? असं विरुद्ध दिसतंय. माया कोणी नाही केली, हे आपणची विस्तारली. ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता.
आता माया कोणी नाही केली, मायेला कोणी उत्पन्न केले नाही, ती आपोआप झाली असे म्हटलं की काय ठरतं? देव खोटा ठरतो. इथं काय ठरतो? देव खोटा ठरतो. मायाला निर्माण करणारा कोणतरी आहे हे खरं आहे, तरच तर देवाचं अस्तित्व काय होतंय हो, वाढतंय. नाही तर माया कुणीच निर्माण केली नाही आणि स्वतःहून ती काय झाली, विस्तारली असं बोललं तर देवाचं काय होते, अस्तित्व खोटं ठरते. देव निर्गुण स्वतः सिद्ध, त्यासी मायेसी काय संबंध, ऐसे बोलता विरोध दिसून आले. देव निर्गुण स्वतः सिद्ध, देव कसा आहे हो? देव निर्गुण व स्वयंभू आहे, त्याचा व मायेचा संबंध काय असे म्हटल्यास हेही काय दिसते हो, विरुद्ध दिसते. सकळ काही कर्तव्यता, आली मायेच्याची माता, तरी भक्तास उद्धारिता देव नाही की. सकळ काही कर्तव्यता, एकंदर सर्व कार्य मायेच्याच माथी ठेवावे, सर्व करणारी माया आहे म्हणावे, तर मायेच्या जंजाळातून भक्ताचा उद्धार करणारा देव नाही काय. देवे विन नुसती माया, कोण नेहील विलया, आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही. देवे विन नुसती माया, देवा वाचून नुसती एकटी मायाच असेल तर तिचा नाश कोण करील. मग आम्हा भक्तांचा सांभाळ करण्यास कोणीच नाही असे होईल. लक्षात येतंय ना काय म्हणतात? सकळ काही कर्तव्य, देवे विन नुसती माया, कोण नेईल विलया, आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही. देवाचं अस्तित्व नाही असं म्हणावं तर आम्हा भक्तांना सांभाळणारा कोण आहे, ह्या मायेला सांभाळणारा कोण आहे, हे सगळं काय ठरेल हो, फोल ठरेल. म्हणून माया स्वतंत्र, ऐसा न घडे की विचार, मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे. म्हणून माया स्वतंत्र, म्हणून माया काय आहे हो, स्वतंत्र आहे. याला काय म्हणायचं, यास्तव माया स्वतंत्र आहे असे म्हणता येत नाही. मायेला निर्माण करणारा तो सर्वेश्वर एकच असला पाहिजे, लक्षात घ्या. या मायेला निर्माण करणारा तो सर्वेश्वर एकच असला पाहिजे. कारण कसं हो, एकही माया देह बघा, कधी विचार केलाय का, हजारो लाखोने जरी लोक एकत्र जमली तरी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नाहीये, काही ना काहीतरी बदल आहेच. मग अशा प्रतिकृती निर्माण करणारा तो परमेश्वर किती श्रेष्ठ असेल हो. कसं निर्माण केलं असेल माणसाला त्यानं. एकही देह एका दुसऱ्या व्यक्तीसारखा आहे तसा कुठलाही देह नाहीये. काही ना काही त्याच्यामध्ये काय आहे, दोन आवळे जावळे जरी असले तरी त्यांच्यात काय आहे हो, काहीतरी फरक ठेवलेलाच आहे. म्हणजे निर्माण करणारा किती श्रेष्ठ असेल हो तो. तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे. तरी तो कैसा आहे ईश्वर म्हणजे तरी तो ईश्वर कसा आहे, मायेचा विचार काय करावा याचा, हे सर्व आता सविस्तर सांगितले पाहिजे. म्हणजे हे सगळं काय आहेत आपले हो, प्रश्न आहेत. काय, तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी हे आता सविस्तर बोलले पाहिजे. आतापर्यंत हे सगळे काय आहेत आपल्या या विचारल्या त्या काय आहेत, तो सगळ्या आशंका आहेत, आपले प्रश्न आहेत. आता त्या प्रश्नांना समर्थ देणार, उत्तर देणार, समर्थांकडे उत्तर आहेतच. आपल्याला जे प्रश्न निर्माण होतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कोण आले, तो समर्थ आलेत, सद्गुरू समर्थ आलेत. आणि लक्षात घ्या, आपल्यासाठी ते कार्य करतायत.
आता बघा, श्रोता व्हावे सावधान, एकाग्र करुणिया मन, आता कथानुसंधान सावध ऐका. समर्थ काय म्हणतात? श्रोता आता काय व्हा? सावध व्हा. मन काय करा? एकाग्र करा. आणि काय करा? जे काय कथानुसंधान सांगणार आहे ते काय करावं? सावध ऐका. एके आशंकेचा भाव, जनी वेगळाले अनुभव, तेही बोली जेती सर्व यथानुक्रमे. एके आशंकेचा भाव काय सांगितलंय? ह्या एका शंकेच्या बाबतीत लोकांचे वेगवेगळे अनुभव आहेत, ते सर्वही आता क्रमाने सांगतो. एकाचा एक अनुभव एक मला एक प्रश्न पडला तर शेजारच्याला दुसरा प्रश्न पडतो. एका घरात 4 जणांना वेगवेगळे प्रश्न पडतात. लक्षात घ्या, मग श्रवण करणारे दास किती आहेत? लाखोनी कोट्यामध्ये काय आहे हो? संख्या आहे. मग एवढ्या सर्वांच्या प्रश्नांना म्हणजे जी काय आशंका निर्माण होते, त्या प्रत्येक आशंकेचं उत्तर देण्याचं काम कोण करतंय हो? सद्गुरू करतायत. मग आता ज्याची जशी घेण्याची जशी पात्रता असेल तो काय करतो? तसं घेत असतो. एके आशंकेचा भाव, जनी वेगळाले अनुभव, तेही बोली जेती सर्व यथानुक्रमे. समर्थ काय म्हणतात? प्रत्येक व्यक्तीचा अनुभव ज्याच्या त्याच्यानुसार वेगवेगळा आहे आणि अशा अनुभवानुसार ते वेगवेगळे काय विचारतात? प्रश्न विचारतात. अशा प्रश्नांची उत्तरं मी काय देतो? आता अनुक्रमे देतोय. बघा, ताकदीचा असल्याशिवाय परब्रह्म कसं आहे हो? ताकदीचं आहे. सद्गुरू परंपरा कशी आहे? ताकदीची आहे. सहज काय देणार हो? इथं उत्तर देणार. एक म्हणती देवे केली, म्हणून हे विस्तारली, देवास इच्छा नसती झाली, तरी हे माया कैची. आता एक जण काय म्हणतात? हे सर्व काय केलंय? देवाने निर्माण केलंय. देवाने ही माया काय केली? निर्माण केली. ही इतकी फैलावली आहे की देवाला इच्छा नसती तर ही माया कोठून होती? लक्षात घ्या, देवानं माया केली म्हणून झाली. देवाला इच्छा झाली नसती तर ही माया बी झाली नसती. लक्षात घ्या, ही माया कुठून आली? देवाला इच्छा झाली म्हणूनच ही काय झाली हो? माया निर्माण झाली. अन्यथा नसतं निर्माण झालं हे जग. एक म्हणती देव निर्गुण, तेथे इच्छा करी कोण, माया मिथ्या हे आपण झालीच नाही. एक म्हणती देव निर्गुण, एक काय म्हणतात? आता त्यातला दुसरा लगेचच दुसरं काय म्हणतो? देव तर निर्गुण आहे, तेथे इच्छा करणारा कोण, माया लटकी आहे, ती मुळी झालीच नाही. असं काय हो? दुसऱ्याचा एक प्रश्न काय? देव काय आहे? निर्गुण आहे, त्याला इच्छा कशी येणार आहे तिथं? आणि ही माया कशी आहे? खोटी आहे, ती काय झाली नाही? झालीच नाही. आता तिसरा काय म्हणतो बघा, एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेस नाही म्हणता कैसे, माया हे अनादी असे, शक्ती ईश्वराची. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे. आता तिसरे विद्वान काय म्हणतात लगेचच? माया काय आहे? प्रत्यक्ष दिसते, तिला तुम्ही नाही कसे म्हणता? वा नाही असे म्हणजे माया नाही कशी म्हणता? ही प्रत्यक्ष दिसते आणि नाही कशी? माया ईश्वराची काय आहे हो? अनादी शक्ती होय. म्हणजे आपण काय म्हणतो? माया तर दिसते आणि नाही कसं म्हणायचं? प्रश्न आहे ना. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे, तयेस नाही म्हणता कैसे, माया हे अनादी असे, शक्ती ईश्वराचे. माया काय आहे हो? अनादी शक्ती आहे त्या ईश्वराची. बघा, आपल्यालाच काय येतं हो? विचार करायला येतो. बरं म्हणजे आपल्याला एवढी परमेश्वरानं बुद्धी दिली की चांगलं काय वाईट काय हे आपल्याला काय होतं? समजतं. परंतु आचरणात आणायचं काम आपणच करायचंय. त्यासाठी काय लागते हो? सद्गुरू परंपरा लागते, सद्गुरूंचा आशीर्वाद लागतो, जेणेकरून आपल्याला काय कळतं? कसं आचरण करावं. एक म्हणती साच असे, तरी हे ज्ञाने कैसी निरसे,
साचा सारखीच दिसे परी हे मिथ्या. एक म्हणती साच असे. काय एक जण काय म्हणतात लगेच चौथे विज्ञान पंडित काय सांगतात, जर माया खरी आहे तर आत्मज्ञानाने तिचा नाश कसा होतो, म्हणून ही खरी आहेसे दिसले तरी काय आहे, ही माया खोटी आहे. लक्षात घ्या. एक म्हणती साच दिसे साच असे तरी हे ज्ञाने कैसी निरसे. साच्या सारखीच दिसे परी हे मिथ्या. जरी ती खरी वाटत असली माया तरी ती काय आहे ओ, मिथ्या आहे. एक म्हणती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे. भक्ती साधन बोलिले देवे माया त्याग कारणे. एक म्हणती मिथ्या स्वभावे. एक लगेच पाचव्यग्रस्त काय म्हणतात, माया स्वभावता जरी मिथ्या आहे तर साधने कशाला करायचे, मायेचा त्याग घडावा म्हणून भक्तीचे साधन देवानं सांगितले. लक्षात घ्या. मग कशाला देवाचं साधन करायचे जर माया मिथ्याच आहे तर. काय म्हणतो एक जण, एक म्हणती मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे. भक्ती साधन बोलले देवे माया त्यागा कारणे. कारण जे भक्तीचं साधन बोललेलं आहे, देवाने सांगितलेलं आहे, ते साधन कशासाठी आहे हो, ह्या मायेचा त्याग करण्यासाठीच आहे. मग कशाला साधन करायचंय, त्या मायेचा काय करायचा, त्यागच करायचा डायरेक्ट. असं कोणाचा प्रश्न आहे. एक म्हणती मिथ्या दिसते भये अज्ञान सन्निपाते. साधन औषध ही घेई जेते परी ते दृश्य मिथ्या. एक म्हणती मिथ्या दिसते. एक जण काय म्हणतो, हे सगळं काय हो, मिथ्या आहे. माया खोटी, पण अज्ञान रूपी सन्निपातामुळे मायेचे काय वाटते हो, भय वाटते. माया कशी दिसते, भयावह दिसते. तो अज्ञान सन्निपाताचा आजार बरा होण्यासाठी ते भय जाण्यास साधनच काय घडतं हो, आपल्याला साधन रूपी औषध ही घ्यावे लागते. म्हणजे दृश्य मिथ्या आहे हे समजते. दृश्यात्मक माया काय होय, लटकीच होय. कशासाठी दिले होय साधन. जे एक म्हणती मिथ्या दिसते भय अज्ञान सन्निपाते. साधन औषध ही घेई जेते परी हे ते दृश्य मिथ्या. एक जण काय म्हणतो लगेच, की माया मिथ्या दिसते परंतु अज्ञान भीतीपोटी काहीतरी औषध घ्यावं लागतं, म्हणून साधन हे काय आहे हो, त्या माया त्याग करायचं काय आहे, औषध आहे. म्हणून देवाने हे भक्ती साधन आपल्याला काय केलंय हो, मायेचा त्याग करण्यासाठी हे भक्ती साधन काय केले, देवाने लावून दिलेलं आहे. अनंत साधने बोलली नाना मते भांबावली. तरी माया नवचे त्यागली मिथ्या कैसी म्हणावी. अनंत साधने बोलली. अनंत साधन काय केले तो, अनंत साधने बोलली. आता परत एक सिद्ध काय म्हणतात, अनेक काय केले हो, वेद अनंत साधने बोलली. अनंत काय आहे तो, अनेक साधने आहेत. काय आहेत, माया त्याग म्हणजे मायेचा त्याग घडावा म्हणून असंख्य साधने ग्रंथांतरी काय केलेली आहे तो, सांगितलेली आहेत. मिथ्या बोले योगवाणी मिथ्या वेदशास्त्री पुराणी. मिथ्या नाना निरूपणी बोलली माया. बघा समर्थ काय म्हणतात, अनंत साधने सांगितलेले आहेत, नाना मत सांगितलेले आहे. आणि म्हणजे हे कशात सांगितले आहे हो, ही जे असंख्य साधने आहेत ते कुठं सांगितले, ग्रंथांत सांगितलेले आहेत. अनेक मतांतरे काय आहेत, भांबावली आहेत. त्याचा निराश कसा करावा हे कळेनासे होते. तरी पण तिचा त्याग होत नाही, तेव्हा तिला खोटी कशी म्हणावी, तिला काय म्हणावं, खोटं कसं म्हणायचं. निरूपणी मिथ्या नाना निरूपणी बोलली माया. सगळीकडं काय सांगितलंय, माया काय आहे, नाशिवंत आहे. तरी आपल्या मनाला पटतंय का, आपण ते मायेला धरून बसतो.
माया मिथ्या म्हणता गेली, हे वार्ता नाही ऐकली. मिथ्या म्हणताच लागली समागमे. माया मिथ्या म्हणता गेली. माया काय झाली हो? मिथ्या म्हणजे हे कोण म्हणतात? नववे पंडित बघा काय म्हणतात, माया लटकी आहे असे म्हटल्याने ती नाहीशी झाली अशी गोष्टही ऐकली नाही. उलट तिला खोटी म्हटले की ती अधिक मागे लागते. आपण त्या जर मायेला खोटं जर म्हटलं तर काय होतंय हो? मिथ्या म्हणताच लागली समागमे. ती जास्तच काय लागते? आपल्या पाठीमागं लागते. जयाचे अंतरी ज्ञान, नाही ओळखले सज्जन. तयास माया मिथ्या भान, सत्याची वाटे. जयाचे अंतरी ज्ञान. आता काय दुसरा आणखीन एक जण म्हणतो, अंतकरणात आत्मज्ञान नाही व ज्याला साधू संतांची ओळख नाही त्याला मायेचा त्रास असला तरी खराच वाटतो. म्हणजे मायेचा त्रास मिथ्या असला तरी त्याला काय वाटतो? खराच वाटतो. लक्षात घ्या, हा जो आपल्याला काय जो त्रास होतो ते मायाचा, तो काय वाटतो? त्याला खरा वाटतो. कशामुळं? तर अंतरी आत्मज्ञान नसल्यामुळे त्यानं काय ओळखलेलं नसतं? संतांची, समर्थांची ओळख घेतलेली नसते, साधू संतांची ओळख नाही. त्यामुळं मायेला होणारा त्रास त्याला काय वाटतो? सत्यच वाटतो. म्हणजे मायेला होणारा त्रास हा पण काय आहे हो? मिथ्या आहे असं समर्थांना सांगायचंय. जेने जैसा निश्चय केला, तयासी तैसाची फळला. पाहे तोची दिसे बिंबला, तैसी माया. जेने जैसा निश्चय केला. आता लगेच दुसरं गृहस्थ काय म्हणाले? जो जसा निश्चय करतो तसाच तो त्याला फलद्रूप होतो. आता आरशात पाहणाऱ्याला आपलेच प्रतिबिंब दिसते, तशीच ही माया आहे. लक्षात घ्या, आपण आरशात पाहिलं तर आपल्याला काय दिसतो? आपलाच चेहरा दिसतो का शेजारचा दिसतो? नाही, आपलाच दिसतो ना. म्हणजे आपलेच प्रतिबिंब काय दिसते? आपल्याला दिसते. तशी ही काय आहे हो? माया आहे. एक म्हणती माया कैची, आहे ते सर्व ब्रह्मची. थिजल्या विखुरल्या घृताची, ऐक्यता न मोडे. एक म्हणती माया कैची. लगेच कोणी 12वे गृहस्थ काय म्हणतात? अहो माया कसली? जे आहे ते सगळे काय आहे? ब्रह्मच आहे. तूप घट्ट झाले किंवा पातळ असले, विघुरले तरी त्याचा तूपपणा नाहीसा होत नाही. म्हणजे ते हे सगळं जे काय निर्माण केले ते कोणी केले? त्या परब्रह्मानं निर्माण केले. आणि उदाहरण बघा समर्थांनी कशाचं दिलंय? तुपाचं. तूप पातळ असलं काय आणि घट्ट असलं काय, ते काय आहे हो? तुपच आहे. त्याचा तूपपणा कमी होणार आहे का? तसं ती काय आहे? परब्रह्म आहे. थिजले आणि विघुरले, हे स्वरूपी नाही बोलिले. साहित्य भंगले येणे बोले, म्हणती एक. थिजले आणि विघुरले काय सांगितले? थिजले किंवा पातळ झाले हे बोलणे स्वरूपासंबंधी शोभत नाही. अशा भासनाने हा दृष्टांत अयोग्य ठरतो. एक म्हणती सर्व ब्रह्म, हे न कळे जयास वर्म. तयाचे अंतरीचा भ्रम, गेलाच नाही. एक म्हणती सर्व ब्रह्म. एक जण काय म्हणतात की हे सगळं काय आहे? ब्रह्म आहे. हे रहस्य ज्याला कळत नाही त्याच्या अंतकरणातला भ्रम गेलाच नाही, असं काय करावं? समजावं. एक जण काय म्हणतो, ज्याला कळतच नाही काय, म्हणजे हे सगळं काय आहे? ब्रह्म आहे. हे सगळं परब्रह्माचंच आहे. तोच आहे तो हे सगळं करणारा. आणि हे वर्म ज्याला कळत नाही त्याच्या अंतरीचा भ्रम कधी जाऊच शकत नाही. एक म्हणती एकची देव, ते कैचे आणिले सर्व. सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे. एक म्हणती एकची देव. एक जण काय म्हणतोय की हे कोणी
एकच देव आहे, तिथं सगळे कुठून आले? सर्व ब्रह्म हे म्हणणे अद्भुत, केवळ आश्चर्याचे वाटते. काय हो? सगळे ब्रह्म आहे हे म्हणजे सर्व ब्रह्म हे म्हणणे अद्भुत, म्हणजे देव काय आहे? एकच आहे. त्यामुळं सगळं कुठून येणार आहे? तेव्हा नाही, सगळे ब्रह्म आहे हे रहस्य ज्याला कळत नाही त्याला काय होतं? सर्व ब्रह्म हे म्हणणे काय आहे हो? अद्भुत, केवळ काय आहे? आश्चर्याचेच आहे, असं काय सांगतायत. एक म्हणती एकची खरे, आणूही नाही दुसरे, सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजती झाले. एक म्हणती एकची खरे, एक म्हणती, एक जण काय म्हणतात? दुसरं एकच ब्रह्म काय ते खरे आहे, दुसरे येत किंचितही नाही. या बोलण्यावरून सर्व ब्रह्म आहे हे सहजच काय झाले? सिद्ध झाले. म्हणजे काही जणांना काय म्हणायचंय? हे सर्व काय आहे? एकच परब्रह्म आहे आणि दुसरं काहीही खरं नाही. या परब्रह्माशिवाय दुसरं काहीच खरं नाही. म्हणजे अगोदर आपण प्रश्न विचारले सगळे आणि नंतर ही उत्तर पण कोण देतोय? आपण विद्वान देतोय. हे समर्थाने इथं जाणवून दिलंय बघा. आशंका आपल्याला निर्माण होते, उत्तर पण आपणच देत असतो. मग समजून घेण्याचा काय करायचं? आपण प्रयत्न करायचाय. सर्व मिथ्या एक सरे, उरले तेची ब्रह्म खरे, ऐसी वाक्य शास्त्राधारे बोलती एक. सर्व मिथ्या एक सरे, सगळं काय आहे हो? दुसरं कोणी शास्त्राच्या आधाराने अशी म्हणजे काय जण काय करतात? शास्त्राचा आधार घेऊन प्रतिपादन करतात की याच्यावत सर्व मिथ्या असून, म्हणजे जे सगळं दिसतंय ते सगळं मिथ्या असून त्याच्या पलीकडे जे काही उरले तेच सत्य ब्रह्म होय. म्हणजे तेच काय होय? सत्य ब्रह्म होय. सर्व मिथ्या एक सरे, उरले तेचे ब्रह्म खरे, ऐसी वाक्य शास्त्राधारे बोलती एक. म्हणजे कोणी काय म्हणतं की शास्त्रात असं सांगितलंय की ब्रह्माच्या पलीकडचं जे दिसतंय ते सगळं काय आहे? म्हणजे बाकी जे डोळ्याला दिसतंय ते सगळं खोटं आहे आणि जे शिल्लक राहतंय म्हणजे उरले तेचे ब्रह्म, आणि तेच खरं काय आहे हो? ब्रह्म आहे. असं काय केलंय? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अलंकार आणि सुवर्ण ते नाही भिन्नपण, आटा आटी व्यर्थ सीन म्हणती एक. अलंकार आणि सुवर्ण काय सांगितलंय बघा? एक जण काय म्हणतात? सोन्याचे अलंकार व सोने यात काही वेगळेपणा नाही, तेव्हा दागिन्याचे सोने करावे म्हणून दागिने आटवणे हे व्यर्थ श्रम होत. म्हणजे सोन्याचं दागिनं बनवलं आणि परत दागिन्याचं सोनं बनवणं हे काय आहे हो? दागिने म्हणजे पण काय आहे हो? ते सोनंच आहे. मग दागिन्याचं सोनं करावं म्हणून पुन्हा दागिना आठवायचं हे काय आहे हो? व्यर्थ आहे. बघा समर्थांनी किती सुंदर उदाहरण दिलंय सोन्याचं, की काय म्हणजे दागिने घेतले काय आणि सोन्याचा गोळा घेतला काय, ते काय आहे हो? दोन्ही पण सोनंच आहे. म्हणून त्या दागिन्याचं सोनं करण्यासाठी दागिने आठवायची काय गरज आहे का? ते असतानाच काय आहे हो? दागिने सुद्धा सोनंच आहे. ही जी आटाआटी आहे ती काय आहे? सगळं व्यर्थ सीन आहे असं समर्थ म्हणतात. काय आटाआटी व्यर्थ सीन म्हणती एक. म्हणजे सोनं आणि अलंकार यामध्ये काय बदल नाहीये, आणि हा हे बदल करणाऱ्या म्हणजे दागिन्याचं सोनं करण्यासाठी दागिना आटवणं हे काय आहे? व्यर्थ श्रम आहे. तसं ते परब्रह्माविषयी पण आहे. हीन उपमा एकदेशी, कैसी साहेल वस्तुसी, वर्ण व्यक्ती अव्यक्तासी साम्यता न घडे. हीन उपमा एकदेशी. एक म्हणतात, काय म्हणतात तो? ही सोन्याची उपमा हीन व एकदेशी असल्याने परब्रह्म वस्तूला कशी शोभेल? कशी आहे हो ही सोन्याची उपमा? हीन व कशी आहे? एकदेशी आहे. परब्रह्म वस्तूला कशी शोभेल? अव्यक्त अशा परब्रह्माशी
रंग व रूप ज्याला आहे अशा सोन्याची बरोबरी होणार नाही. काय सांगितलंय? जर बघा आपल्याला माहिती आहे सोन्यामध्ये पण फरक असतात. जर रंगरूप जर सोन्यासारखा असेल, म्हणजे आपण बघा ते बेंटेक्सचं घेतो, मग त्याचं रंगरूप सोन्यासारखंच असतं बघा. त्याचं समर्थांना काय सांगायचं? ही न उपमा एकदेशी कैसी साहेल वस्तूशी वर्ण व्यक्ती अव्यक्ताशी साम्यता न घडे. म्हणजे बेंटेकच्या बांगड्या घातल्या, बेंटेकचं गळ्यातलं घातलं म्हणून ते काय सुवर्ण झालं का हो? ते काय सोन्याचं होणार आहे का? त्याला रंगरूप जरी सोन्यासारखा असेल तरी त्याची बरोबरी सोन्याशी होणार नाही. सुवर्णदृष्टी घालता मुळीच आहे व्यक्ता अलंकार सोने पाहता सोनेची असे. सुवर्णदृष्टी घालिता सोन्याकडे पाहिलं तर ते मूळचेच व्यक्त आहे. तसेच अलंकार व सोने ह्या दोघातही पाहिले तर काय आहे हो? सोनेच आहे. त्यात काय बदल आहे का हो? अलंकार घेतले काय आणि नुसतं सोनं घेतलं काय तरी ते काय आहे हो? सोनच आहे. त्यामध्ये काय नाही आहे, भिन्नता नाही, भेद नाही. भेद कशामध्ये आहे? एखादी वस्तू आता बघा सोन्याचं कोणतं आणि खोटं कुठलं काहीच कळत नाही. कशामुळं? रंग आणि रूप एक असल्यामुळे. परंतु ते सोनं होऊ शकतंय का? रंगरूप असलं तरी ते सोनं नाहीये. दृष्टांत ती तुका एकदेशी देणे घडे कळायासी सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. दृष्टांत ती तुका एकदेशी. आता समर्थांनी जी काय उदाहरणं दिलेत बघा, अलंकार वरती दिलेले आहेत, अलंकार सुवर्ण. आता आपल्याला बरेच ऐकण्यात वाचनात आलं असेल बघा, काय ऐकण्यात खाणीत सापडणारं सोनं कसं असतं? अशुद्ध असतं. आणि ते सोनं अशुद्ध स्वरूपात असलं तरी ते काय असतं? सोनंच असतं. आणि पुढं प्रक्रिया करून ते काय होतं? शुद्ध होतं. आणि कारागर त्याचं काय करतात? अप्रतिम असे दागिने बनवतात. आता खाणीतील सोनं आकार बदलून बांगड्या, पाटल्या, कर्णफूल, अंगठ्या अशा गळ्यातील हार वेगवेगळ्या दागिन्यांच्या रूपात आपल्यासमोर काय येत असलं तरी त्यांच्यातील सोनेपणात काहीच फरक नसतो. तसं एकच एक ब्रह्म वेगवेगळ्या रूपात अवतरलं व त्यांना विविध नावांनी आपण ओळखू लागतो. खरं तर हा अद्वैत बोधाचा प्रत्यय देणारा दृष्टांत म्हणता येईल. म्हणून समर्थ म्हणतात अमुक एक सत्य आणि अमुक एक मिथ्या अशी आटी करणं काय आहे? व्यर्थ होय. थिजलेलं व पातळ तूप, सोनं व त्यापासून घडवलेले दागिने या उदाहरणाद्वारे काय केले हो? माया ब्रह्माची स्थिती सांगता येत नसल्याचं आपण पाहिलंय. तरीही समर्थ आणखी एक दाखला देऊ इच्छितात. ते पुढं बघूया आपण काय देतात हो. दृष्टांत ती तुका एकदेशी देणे घडे कळायासी सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. समर्थ काय म्हणतात? आपल्याला जो दृष्टांत समर्थ देत आहेत हे सोन्याचा, तुपाचा, हे कशासाठी देत आहेत हो? आपल्याला कळायसाठी. परंतु आपल्याला काय होत नाहीये ते पण आपल्याला कळत नाही. कारण सिंधू नदी आणि लहरी काय सांगितलंय समर्थांनी? सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. काय सांगितलंय? भिन्नत्व कैचे म्हणजे काय? उत्तम जेवढा समुद्र व लाटा यात वेगळेपणा काय आहे हो? नदी घेतली, सिंधू नदी घेतली आणि तिच्या लहरी यात वेगळेपणा काय आहे? तिच्यापासूनच काय झालेले आहेत हो? त्या लहरी निर्माण झालेल्या आहेत. तिथं काय बदल आहे का हो? कैचा सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते. समर्थांनी काय सांगितलंय? दृष्टांत ती तुका एकदेशी देणे घडे कळायासी सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे. म्हणजे समुद्रातील खळखळणारी लाट वेगळेपणाने काय होते हो? दिसते. पाण्यात खेळताना ती लाट आपल्या अंगावर येते, पण समुद्र व त्यावरील पाण्याच्या लाटा
या एकरूपच असतात, तसं माया व ब्रह्म काय आहे हो, एकच आहे. असा एकदेशी दृष्टांत काही जण देतात. तथापि समुद्र म्हणजे ब्रह्म तर माया म्हणजे लाट असं म्हणता येत नाही. कारण काय हो, पुढं लगे दिले, कैचा सिंधू उत्तम मध्यम कनिष्ठ, एका दृष्टांते कळे स्पष्ट, एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे. आपल्याला एका दृष्टांतात हे कळणार आहे का? नाही कळत आहे. आपल्याला काय लागतं? सतत उत्तम म्हणजे एका दृष्टांताने उत्तम मध्यम कनिष्ठ काय आहे ते स्पष्ट कळते, आणि एका दृष्टांताने नष्ट संशय काय होतो, वाढू लागतो. कैचा सिंधू कैची लहरी, अचळास चळाची सरी, साचा ऐसी ओडंबरी मानूच नये. काय सांगितलंय हो इथं? ब्रह्म कसा आहे हो, अचल आहे. त्याला सतत बदलणाऱ्या सागराची उपमा देणं अयोग्य होय. या दृष्टांतातून ब्रह्माचं खरं स्वरूप व्यक्त तर होत नाहीच. माया ब्रह्माचं चिंतन करत असताना उत्तम मध्यम कनिष्ठ असे दृष्टांत येतात. त्यापैकी काहीतून माया ब्रह्माचं स्वरूप स्पष्ट होण्यास काय होते, मदत होते खरी. पण अशी अनेक उदाहरणे असतात की ज्यातून स्पष्टता न येता नाना शंका मात्र काय होतात व निर्माण होतात. ही उदाहरणं माया ब्रह्माचं खरं स्वरूप समजावून सांगण्यास काय ठरतात व कुचकामी ठरतात. असं स्पष्ट प्रतिपादन करताना समर्थ म्हणतात. काय म्हणतात? ओडंबरी हे कल्पना, नाना भास दाखवी जना, एरवी हे जाना ब्रह्मची असे. ओडंबरी कल्पना अर्थात माया. हिला कल्पनेतील रूपकातून थोडंच ओळखता येणार, कारण माया मुळी कल्पना रूप आहे. जी माया ती माया. कल्पनेच्या आधारे आपण विवर्त रूप आवरण ओढून घेतलं आहे. अशा विवर्त रूपी म्हणजेच भासमान दृश्यातीलच उदाहरणं घेऊन आपण माया ब्रह्माचं स्वरूप कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू लागलो तर ते कसं बरं शक्य होईल, असा समर्थांचा काय आहे, थेट सवाल आहे. ज्ञानदेवांचं तर यावर फार सुंदर रूपक आहे. ते म्हणतात, आईच्या गर्भात असणारं मूल आपल्या आईचं वय, तिचं स्वरूप सांगू शकेल का? ते जसं शक्य नाही तसं मायेच्या अखत्यारीत असणारे आपण मायेच्याच आधारे ब्रह्माचं स्वरूप कसं काय सांगू शकणार? बघा संत मंडळी काय म्हणतात की जसं मूल आपल्या आईचं स्वरूप सांगू शकत नाही. बघा गर्भात असताना मूल सांगू शकते का, माझी आई अशी दिसत होती तशी दिसत होती? नाही सांगू शकत. तसं या परब्रह्माच्या पोटी आपण सूक्ष्म रूपात असणारे आहे, आपण काय सांगू शकणार आहे? ब्रह्माला शब्दांच्या कक्षेत कसं घेऊन येणार आहे? आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीला कितीही ताण दिला तरी हे शक्य नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर बेडकीनं बघा, एका बेडकीनं काय केलं हो, पोट फुगवायचं म्हणजे तिनं काय केलं, एकदा तिला दाखवायचं होतं की मी खूप मोठा प्राणी बघितला, आणि ती काय करत होती, पोट फुगवत होती. म्हणजे बेडकीनं कितीही पोट फुगवायचं ठरवलं तर ती काही म्हशी एवढी मोठी होऊ शकत नाही. म्हणजे म्हशीचं स्वरूप दाखवण्यासाठी ती काय करत होती हो, स्वतः पोट फुगवून दाखवत होती, एवढा मोठा प्राणी होता, एवढा मोठा होता. परंतु ते शक्य आहे का हो? नाही. तसं मायेच्या मदतीनं तिच्या अखत्यारीत राहून आपण कल्पनेच्या कितीही वल्गना केल्या तरी ब्रह्माचं स्वरूप आपण जाणूच शकत नाही. हे काय आहे हो? त्रिवार सत्य आहे. आता जिथपर्यंत तुझं मन, तुझी बुद्धी, कल्पना जाऊ शकेल तिथपर्यंत सर्व काही हा मायेचा विस्तार आहे, असं रामानं कोणाला सांगितलं होतं हो? लक्ष्मणाला म्हणजे सांगितलं होतं, समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला. याचाच अर्थ असा की ब्रह्म व माया यांचा काय आहे हो, एकमेकाशी असणारा साक्षेप विचार आपण मायेच्याच अखत्यारीत करत असल्यानं त्या दोहोंच्याही सत्य सुस्पष्ट असं वर्णन करू शकत नाही. त्यामुळे तर सांगितले ना, समर्थांनी काय सांगितले, ओडंबरी
काय सांगितले? ओडंबरी हे कल्पना, नाना भास दाखवी जना, एरवी हे जाना ब्रह्मची. असे आपलं ही माया, आपलं हे शरीर म्हणजे काय आहे हो? निवळ कल्पना आहे. सत्य काय आहे? ते परब्रह्मच सत्य आहे. सगळे सांगतात मनाच्या म्हणजे आपलं बघा, मनाच्या अनुभव कक्षेत जे जे काही येते ते ते सर्व काय आहे हो? माईक मिथ्या आहे. याचा स्वतः अनुभव घ्यावा आणि मग त्याचा त्याग करावा असं समर्थ सुचवित आहेत. हे साधण्यासाठी सत्पुरुषाच्या चरणी शरणागत व्हावयास हवं असं समर्थ सांगतायत. ऐसा वाद एकमेका, लागत राहिली आशंका, तेची आता पुढे ऐका सावध होऊनी. ऐसे वाद एकामेका, आता इथं किती येतो? असंख्य पंडित आहेत आणि प्रत्येकामध्ये काय आहे? प्रत्येकाचा प्रश्न काय आहे हो? वेगळा आहे. मग प्रत्येकाचा प्रश्न वेगळा असल्यामुळे त्यात साम्य येणार आहे का हो? नाही येणार. मग हा वाद काय होतोय हो? वाढतच राहतोय. की म्हणजे आता जे आशंका म्हणजे जे प्रश्न उत्तरं जी आपल्याला मिळाली, त्या समासामध्ये काय दिलेत? समर्थांनी प्रश्न उत्तरं दिलेले आहेत. परंतु हे जे मिळालेले प्रश्न उत्तरं आहेत, हे काय होतंय तो? तेवढं पुरेसं आहे का हो? या गोष्टीमुळे काय होतं? ऐसा वाद एकमेका, लागता राहिली आशंका, त्याची आता पुढे ऐका सावध होऊनी. म्हणजे हा संवाद व्हायच्या ऐवजी वादच व्हायला लागला आणि जी आपली परब्रह्माविषयीची आशंका आहे ती काय राहिली हो? तशीच राहिली. म्हणून समर्थांनी काय सांगितले? आपल्याला काय हो? मायेतील कितीही मोठं काय सांगितले? पुढं काय करा? आशंका त्याची आता पुढे ऐका सावध होऊनी. आता पुढल्या समासात बघा आपल्याला समर्थ त्या आशंकेचं काय करणार आहेत? निरसन करणार आहेत. माया मिथ्या कळो आली, परिते ब्रह्मी कैसी झाली, म्हणावी ते निर्गुणे केली, तरी ते मुळीच मिथ्या. माया मिथ्या कळो आली. आपल्याला काय कळून आले की माया काय आहे हो? काय कळालं आपल्याला? माया मिथ्या कळो आली. माया लटकी हे कळले. माया मिथ्या आहे हे स्पष्ट आहे, पण ती ब्रह्माच्या ठिकाणी झाली कशी? हा काय आहे? आपला मुख्य प्रश्न आहे. लक्षात घ्या, आपला प्रश्न काय आहे की माया बाबा माया मिथ्या आहे, ठीक आहे. मग त्या ब्रह्माच्या ठिकाणी ती माया निर्माणच कशी झाली? म्हणावी ते निर्गुणी केली, तरी ते मुळीच मिथ्या. म्हणजे काय? निर्गुणाने माया केली असे म्हणावे तर ती मूळचीच काय आहे हो? मिथ्या आहे. मिथ्या शब्दी काहीच नाही, ते केले कोणे काही, करणे निर्गुणाच्या ठाई, हेही अघटित. मिथ्या शब्दी काहीच नाही. काय सांगतात समर्थ? माया मिथ्या म्हणजेच ती काही नाही असे उघड होतं का नाही? म्हणजे मिथ्या म्हटलं की ती काहीच नाही, पण ते कोणी व काय केले? निर्गुणाने केले असे म्हणणे हेही काय आहे हो? अद्भुतच आहे. मग जी नाहीच तिचा करता कोण म्हणून काय विचारता? जी माया मिथ्याच आहे, मग ती मिथ्या माया कशी झाली असं कसं प्रश्न विचारता? हा प्रश्न आपल्याला पडला आहे. म्हणजे हा सगळा काय आहे हो? गुंता आहे. तो समर्थ काय करतायत? आपल्या मनातील गुंता सहज सोडवतात. मिथ्या शब्दी काहीच नाही, ते केले कोणे काही, करणे निर्गुणाचा ठाई, हेही अघटित. मिथ्या शब्दी काहीच नाही. काय सांगितलंय? करता हा काय आहे? मिथ्या शब्दी काहीच नाही. मिथ्या म्हणजे काय हो? काहीच नाही याचा त्याचा अर्थ होतो. आणि तेथे केले कोणी काही. मग मिथ्या जर असेल तर तिथं निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तेही निर्गुणाने निर्माण केली हे तर घडूच शकत नाही असा प्रश्न आहे. करता ठाईचा अरूप, केले तेही मिथ्या रूप, तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा. करता ठाईचा अरूप. आता
ज्यानं निर्माण केलं, करता हा मुळाचाच काय आहे व रूप म्हणजेच काय हो निराकार, व त्याने केले हे तेही मिथ्या रूप, असं काय आहे हे शंकेचं उत्तर आहे. तथापि श्रोत्यांच्या आशंकेचं काय करू, निरसन करू. कर्त्याला मुळी ना नाव ना रूप, व जे केले म्हणता तेही काय आहे मिथ्या रूप आहे. तथापि आक्षेप काढलाच आहे, तर त्याला उत्तरही देऊ. समर्थ काय म्हणतात, श्रोत्यांचा आक्षेप काय आहे, करता ठाईचा म्हणजे देतो करणारा, ज्यानं माया निर्माण केली तो कसा आहे, अरूप आहे. त्याला कुठलं रूप नाही, त्याला कुठला आकार नाही, तो निराकार आहे, निर्विकार आहे. मग आणि तुम्ही म्हणताय की त्यानं जी माया निर्माण केली ती पण कशी आहे, मिथ्या आहे. म्हणजे हे काय सगळं काय दिसतंय हो, असं वेगळंच भासतंय ना. की म्हणताय काय की माया काय आहे, मिथ्या पण आहे, आणि करणारा कोण आहे, तो सत्य परब्रह्म आहे. मग त्यानं ही मिथ्या माया निर्माणच कशासाठी केली, हा आपला काय आहे हो प्रश्न आहे. आणि आता हे समर्थ काय म्हणतात, मायेच्या आधारेच ज्याला संत चरणी शरण जाण्याचं शास्त्र जमलं, त्याच्यासाठी माया ही माऊली होते. लक्षात घ्या, ती योग्यांचीही माय होते. शरणागताला तो जिथून आला तिथं नेहून पोचवते. साधन आहे हे. माया म्हणजे काय आहे हो, त्या परब्रह्माकडे जाण्याचं साधन आहे. जीव स्वस्वरूपामध्ये एकरूप झाला की ती आपण होऊन नाहीसे होते. अशी ही कृपाळू माया. मायाने ब्रह्माविषयी इतकं सारं चिंतन विचार मंथन होऊनही विश्वाचं करते पण कुणाचं, हा प्रश्न मात्र काय होतोय आपला अनुत्तरितच राहिलाय. या समासामध्ये काय राहिलाय, तो प्रश्न अनुत्तरितच राहिलाय. या शंकेचं निरसन पुढील समासात पाहू. असं काय म्हटलंय, समर्थांनी म्हटलंय की काय हो, एक लक्षात घेण्यासारखं आहे, ही जी मिथ्या माया आहे, आपण काय म्हणतो माया ही मिथ्या आहे, परंतु ह्या मायेचाच वापर जर दासांनी कशासाठी केला, भक्ती साधन म्हणजे परब्रह्माकडे जाण्यासाठी जर या मायेचा वापर जर केला, तर ह्या मायेचं काय होणार आहे हो, सार्थक होणार आहे. कारण कसं हो, आपल्या हातात आहे. संतांनी काय केलं हो, देहाचा वापर अखंड कशासाठी केला हो, अखंड त्या परब्रह्माकडे एकरूप होण्यासाठी केला. आणि शेवटी ते काय झाले हो, त्या परब्रह्मामध्ये एकरूप झाले. लक्षात घ्या, म्हणजे हे माया आपल्याला जे मिळालेलं देह आहे, मिळालाय, देह मिळालाय, बरोबर आहे. आणि हा देह मिळालेला असताना आपल्याला सद्गुरु कृपेनं जर भक्ती मार्ग मिळाला, तर हीच माया त्या परब्रह्माकडे एक म्हणजे परब्रह्माकडे जाण्याचं काय बनते हो, साधन बनते. आणि या साधनामार्फतच या मायेतील जीव त्या परब्रह्मात काय होतो, एकरूप होतो. आणि हे आपण अनुभवलंय. जे संत लोक आहेत त्यांनी काय केलं, जगाचं कल्याण तर केलं, सर्वांना हा भक्ती मार्ग काय केले हो, सांगून गेले. आणि त्या परब्रह्माकडे जाण्याचा मार्ग काय असेल, तर हा देह आहे आपल्याला मिळालेला, हा काय आहे, ही माया जरी मिथ्या असेल आहे, ही माया काय आहे, मिथ्या आहे, बरोबर आहे. पण ज्या वेळेस हीच माया त्या परब्रह्माशी एकरूप होते, त्यावेळेस ह्या मायेचं काय होतं हो, जन्माला आलेल्याचं काय होतं, सार्थक होतं. हे समर्थाला अखंड सांगायचंय. त्या परब्रह्माची ओळख घ्या. कुणाची ओळख घ्या, अखंड त्या परब्रह्माची ओळख घ्या. आणि हे माया साधन असं साधन बनवा की ह्या साधनामार्फत आपण त्या परब्रह्माला काय होऊ शकतो, ओळखू शकतो. आणि त्या परब्रह्माशी काय होऊ शकतो, माया आणि ब्रह्म एकरूप झाले तर आपल्या आलेल्या जन्माला आलेल्याचं काय होतं हो, सार्थक होतं. कळलं पाहिजे काय करायचंय काय नाही करायचं. भौतिक सुखामध्ये नाही ही माया अडकवायची, अंतरंगातील सुख पाहिजे, जे सर्व साधू संतांनी अनुभवलं. म्हणजे जिवंत असताना सर्व साधू संतांनी त्या परब्रह्माचं सुख अनुभवलं. कुठल्याही भौतिक सुखात ते काय झाले नाहीत, अडकले नाहीत. तुकाराम महाराजांना 400 एकर जमीन होती, पण दान केली. लक्षात घ्या, कोणत्याही भौतिक सुखात ते माणसं अडकली नाहीत.
अखंड त्यांना कळून आलं की खरं सुख कशात आहे हो, त्या परब्रह्माशी एकरूप होण्यात काय आहे, सगळं सुख आहे. आणि त्यांनी ते काय करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं. असतानाच ते काय झाले हो, देहामध्ये असतानाच देहविरहित राहिले, अशी ही संत परंपरा आहे. आता समर्थ म्हणले, तुमच्या मनामध्ये जे काही आशंका आहेत त्या काय करू, आपण काय करू, पुढल्या समासामध्ये त्या आशंका काय करू, त्या आशंकेचं उत्तर देऊ आणि देणारच. कारण समर्थ एकमेव असं आहेत की त्यांनी आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या दासबोध ग्रंथामध्ये काय केले व मांडून ठेवलंय. किती सुंदर सुंदर काय दिलेत, उदाहरणं दिलेत, बाळबोध दिलेत. लहान मुलाला ज्याप्रमाणे शिकवतात, आपण शिकवतो त्याच्याही पेक्षा, लहान मुलांपेक्षाही बाळबोध, म्हणजे लहान मुलांपेक्षाही लहान बाळबोध देऊन, आणि एक नाही असंख्य बाळबोध देऊन काय केलं व समर्थांनी आपल्या आशंका अखंड फेडण्याचं काय केलंय, यात अखंड फेडण्याचं काय केलंय हो, अट्टहास केलाय. आणि आपल्याला काय केलंय, हे सगळं समर्थांनी कोणासाठी करून ठेवलंय, आपल्यासाठी केलंय. म्हणून आपण काय करायचंय, श्रवण करायचंय. श्रवण केल्यानं काय होणार आहे, आपल्या मनातील ज्या काय आशंका आहेत त्या काय होणार आहे हो, फेटणार आहेत. अन्यथा तशाच राहणार आहेत. आशंकाचं काय होणार नाही, आपल्या निरसन होणार नाही. त्यासाठी काय करायचंय, अखंड काय करायचंय हो, श्रवण करायचंय. श्रवण केल्यानंतर आपल्या काय होणार आहे, शंकेचं काय होणार आहे हो, निरसन होणार आहे. म्हणून काय करायचंय, अखंड श्रवण करायचंय. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.